नमस्कार मित्रांनो, माझ्या आनंदा फार्म हाऊस शेकेवाडी ह्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज फार्म हाऊसला असताना आमचे जवळचे माझे गुरु हुजरे साहेब सदा हुजरे टिपकुर्ली आणि आमचे शिक्षक गुरु जे शिक्षक होते रिटायर झाले, त्यानंतर त्यांनी शिक्षण चालू असतानाच LLB केली असे आमचे देवकर सर टिपकुर्लीचेच आज आमच्या फार्म हाऊसला आलेले आहेत. काही त्यांचं तरी कायदेशीर काहीतरी काम आहे, त्या संदर्भात थोडीशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. हे देवकर सर आपलं जरा नाव वगैरे सांगा. माझं नाव पांडुरंग शंकर देवकर. पांडुरंग देवकर, मुक्काम पोस्ट टिपकुर्ली, हां, राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. हे सर आपण कुठं हे केलं? शिक्षक कुठं होता? मी नागेश्वर हायस्कूल राशिवडी बुद्रुक. राष्ट्रीय किती वर्ष प्रॅक्टिस हे केली तुम्ही आता? 30 वर्ष म्हणजे शिक्षक पेशातलं केला. बरं. मी LLB 91ला झालेलो होतो. LLB 91ला पूर्ण म्हणजे शिक्षण चालू असतं शिकवायला चालू असतानाच केले? केलेलं होतं. हां. त्यानंतर मला सुप्रीम कोर्टाच्या नियमानं मला सनद मिळाली आणि आता वकिलीचा व्यवसाय पण करतोय. हां. आणि त्यानंतर सध्या आता काय सामाजिक कार्य वगैरे चालू आहे गावात? करतोय. हां. शहीद भगतसिंग शिक्षण संस्था टिपकुर्ली हां. येथे मी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, बर. करत आहे. आणि त्याच्या अगोदर मी सेक्रेटरी होतो. बर. मी एक सामाजिक काम म्हणून ते अवलंबलं आणि निस्वार्थी बुद्धीनं मी ते केलेलं आहे आणि करत आहे आणि करणार. आता सध्या वय सर आपलं? माझं आत्ता 72 सुरू आहे. 72 सुरू आहे. त्याचबरोबर माझे गुरु जे पतसंस्थेमध्ये मी क्लार्क म्हणून होतो, जे मी 36 व्यवसाय केलेत. वयाच्या 42 मी वकिली केली. सुरुवातीला आम्हाला मार्गदर्शन जे सदाशिव हुजरे टिपकुर्ली ते पण आज भेटणीसाठी आम्हाला आलेले आहेत आमच्या फार्म हाऊसला. सर जरा तुमचं नाव सांगा. माझं नाव सदाशिव श्रीपती हुजरे, मुक्काम पोस्ट टिपकुर्ली, तालुका राधानगरी. सध्या आता काय करताय तुम्ही? सध्या आता जनसेवा पतसंस्था नागरी पतसंस्था माझ्या टिपकुर्ली इथे मॅनेजर म्हणून काम करतो. मॅनेजर म्हणून काम करताय. ठीक आहे. मुलं काय करतात आता? 2 मुलं आहेत. एक थोरला मुलगा आहे, तो डेव्हिस बँक मोरुड शाखा तिथं आता जॉईंट आहे. आणि थोरला मुलगा आहे, धाकटा मुलगा आहे, तो सुशांत सदाशिव हुजरे, हां, हा मुंबई पोलीसमध्ये आता स्टेशन त्याला मिळालेलं आहे. म्हणजे एकंदरीत सुखी समृद्ध असं जीवन तुमचं दोघांचं पण चालू आहे. चालू आहे त्या पद्धतीने. आता काय मला भेटण्याचं काय कारण सर? काय काढलं काय? आमच्या एक कुळ कायद्यात एक केस होती, बरं. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. कुळ कायद्याचा विषय आहे मित्रांनो. कुळ कायद्यामध्ये त्यांचं संरक्षित कुळ आणि साधी कुळ अशी 2 कुळं असतात. आणि या 2 कुळामध्ये साधं कुळ असेल तर थोडेसे राईट्स कायद्यानं कमी असतात, पण संरक्षित जर कुळ असेल तर त्या कुळाला कमीत कमी 50% तरी जमीन त्या जमीन मालकाची मिळू शकत असते. अशा पद्धतीने कायद्याच्या तरतुदी आहेत. त्या संदर्भात सर थोडंसं आम्हाला भेटायचं माझ्या फार्म हाऊस आलेले आहेत. बोला सर, नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमची संरक्षित कुळ म्हणून आमच्या आजोबाची पणजोबाची नावं लागलेले आहेत. आम्ही आता वारस काही नोंद केलेली नव्हती. हां. कायद्याच्या अज्ञानामुळे त्या गोष्टी घडत गेल्या. हां. आता जवळजवळ किती वर्ष झाली नाव? जवळजवळ 100 वर्षापासून आमच्याकडे ती जमीन आहे. बरं. पण 1457ला आम्ही ती कुळ म्हणून लागलेलो आहोत. हां. हां. आणि 1457च्या अधिकारानुसार 32 ग प्रमाणे आम्ही ती जमीन खरेदी करायच्या विचारात आहे. बरं. पण ती कशी खरेदी करायची आमच्या तरी वारसाची नोंद नाहीत. वारस नोंद केलेलीच नाही. वारस नोंद केलेली नाहीत. आणि ती वारस नोंद कशी करायची, काय त्याला मार्ग काय, याच्यासाठी आम्ही सल्ला थोडासा घेण्यासाठी. आता ते काय सर त्याच्यावर उत्तर असते की तुम्ही रितसर आपण जसं एखादी व्यक्ती वारल्यानंतर मयत झाल्यानंतर त्याचं जे वारस आपण रेकॉर्डला नोंद करतो, महसूलला नोंद करतो, त्या पद्धतीनं तुम्ही पोलीस पाटलाचा दाखला घ्या. आणि दाखला घेतल्यानंतर जे काही वारस तुमचे असेल एक अफिडेविट तयार करा. तहसीलदारकडे ते अफिडेविट करा किंवा नोटरीवाल्यांच्याकडे जरी केलं तर असं चालेल. ते नोटरीचं तहसीलदारला ते अफिडेविट तयार करून संपूर्ण जणांची नावं त्यामध्ये घाला आणि ते अफिडेविट आणि संपूर्ण अर्ज हा तलाठींच्याकडे द्या. त्यानंतर तुम्हाला इतर हक्कामध्ये जे संरक्षित कुळ म्हणून तुमची नावं आहेत त्या नावाला तुमच्या सगळ्या वारसांची नावं नोंद होतात. ह्या पद्धतीनं पहिली प्रोसिजर करून घ्या आणि त्यानंतर लिगली जे काय अडचणी असतील मी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सर मग दुसरा आणि काय शंका विषय काय वगैरे? आता
हाच विषय महत्त्वाचा. तास तरी हा महत्त्वाचा महत्त्वाचा विषय. त्या संदर्भात आपल्या फार्म हाऊसला तुमचं येणं झालं. दुसरं आणि काय मग जीवनात काय काय सगळं आहे व्यवस्थित सगळं? जीवन काय सुंदर वगैरे चालू आहे का? हां सर फार्म हाऊस काय कसं वाटतंय बघा? फार्म हाऊस A1 आहे. त्या ग्रामीण सोय पण चांगली आहे. ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं फार्म हाऊस शक्यतो कुठं दिसत नाही. हं, हं, हं. पण या ठिकाणी आलं की एक मन मन समाधान वाटतंय. सरांचं मत आहे की जरासं समाधानासाठी इथं यायला काय हरकत हरकत नाही. नाही. आणि अवश्य ज्या व्यक्ती आता व्हिडिओ बघत असतील त्यांनी अवश्य याच्यामध्ये फार्म हाऊसला भाग घ्यायला भेट काय द्यावी. हरकत नाही, भेट द्यायला काय हरकत नाही. सर मला वाटतं पहिल्या दुसऱ्यांदा भेटणं आपली हा दुसऱ्या वेळा 2 वेळा 2 वेळा सर आले चालू होतं. पण काम चालू होतं. आता थोडंसं झालंय अजून अपूर्ण आहे जरा. हे आता मित्रांनो हे गोवा टाईप साधारण गजाबो आपण केलेला आहे. सगळे टेबल खुर्ची वगैरे चालू आहे. हे सगळं फार्म हाऊस आपलं आहे आनंदा फार्म हाऊस. आपण 10 व्यक्तीसाठी 3,500 रुपये घेतो. त्या 3,500 मध्ये गॅस आणि संपूर्ण प्रेमायसेस म्हणजे जवळजवळ 30 गुंठ्याचा प्रेमायसेस वापरायला देतो. त्यामध्ये स्विमिंग टँक हॉल आणि जर जादा तुम्हाला रूम पाहिजे असेल तर अटॅच संडास बाथरूम आहे. त्यामध्ये किचन आहे. 20 माणसांचं जेवण एवढं भांडे आहेत आणि प्रिमायसेस लॉन वगैरे संपूर्ण हे आम्ही तुम्हाला वापरायला देत असतो. त्यानंतर काय जीवनाविषयी काय? खरं म्हणजे जरी आपले मित्रमंडळी आले, हां हां एखादा कार्यक्रम असेल हो हो किंवा आपले फॅमिली म्हणून या ठिकाणी यायला काय हरकत नाही. अवश्य भेट द्यायला काय हरकत नाही. बरं बरं ठीक आहे. सर तुमचं काय मत आणि हुजरे साहेब? नाही तर आनंद फार्म हाऊसला आम्ही जी भेट दिली तर ग्रामीण भागात असून सुद्धा फार्म हाऊस चांगल्या पद्धतीने असल्या कारणानं स्विमिंग टँक म्हणा निसर्गाच्या संदर्भात सर काय तुमचं मत? निसर्गाच्या सानिध्यातच आहे. सभोवताली शेती आहे, हिरवागार कुणाचा डिस्टर्बन्स नाही, त्रास नाही, कुणाने शांतता वगैरे वाटते का नाही सर जरासं? पूर्णपणे चालेल चालेल. आज खरोखर आम्हाला जीवाभावाचे जे मित्र आमचे देवकर सर असतील, माझे सिनियर असतील, इकडे बघा सर, आज आमच्या फार्म हाऊसला यांनी भेट दिली. खरोखर देवकर सरांना भेटले की असं काहीतरी सोनं मातीत गावल्यासारखं आम्हाला वाटतंय. कारण आठवण जरी आले तर सरांचे विचार, सामाजिक कार्य आणि ह्या वयातसुद्धा पळापळीची त्यांची ताकद वाखाणण्याजोगी आहे. कारण मला वाटतं सर आता वय किती आहे? 72 सुरू झालं. 72 सुरू झालं तरीसुद्धा कोणतंही सामाजिक कार्य असू दे गावामधील भांडण तंटे कोर्ट कचेऱ्या सामाजिकपणे आधी सल्ला सर देतात आणि जर पर्याय नसेल तर मग आणि कायदेशीर काय प्रोसिजर होणार ते पण सांगत असतात. आणि समाजामध्ये माणसं जोडण्यास शिकावं. तर सदाशिव हुजरे साहेब, हुजरे साहेबांचा स्वभाव जरा कडक आहे का, एवढे जास्त हे नाही, ते कायद्यावरच बोट ठेवून असतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव वेगळा पडतो, सरांचा स्वभाव वेगळा पडतो. हुजरे साहेबांचं प्रामाणिकपणे काम करणार, कुठल्याही संस्थेमध्ये काम करत असताना नियमावर बोट ठेवून सदाशिव हुजरे साहेबांनी आत्तापर्यंत प्रामाणिकपणे आयुष्यामध्ये काम केलेत. आमचा जरा स्वभावच असतो गरीब गावला चला नियम बघायचं नाही द्या कर्ज. आम्ही अडचणीत आलेलो आहे अशा गोष्टीमुळे. पण सदाशिव हुजरे साहेबांचा प्रामाणिकपणे पिगमी आहे का मग व्यवस्थित कर्ज द्यायचं का अशा पद्धतीनं त्यांचा स्वभाव हा प्रामाणिक आहे. त्याबद्दल काय अडचणच नाही. पण समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक चांगली कामं करून पतसंस्था अशा ठिकाणी आता सध्या ते मॅनेजर म्हणून काम या करत स्वभावामुळेच या स्वभावामुळेच जनसेवा पतसंस्थेमध्ये ते 3.5 कोटीचा तो व्यवहार आहे ते 2.5 वर्षामध्ये. किती? 3.5 कोटी रुपयाचा 2.5 वर्षामध्ये व्यवहार आहे त्या स्वभावामुळे. कारण नियम अटी असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय होत नाही आणि त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आमच्या सिनियरांच्याकडे असते. आमच्यासारखी लय प्रामाणिक माणसं, सरांच्यासारखी लय प्रामाणिक माणसं चालत नाहीत. कारण लोक कर्ज काढा येत असताना लय गोड बोलत असतात आणि भराज्यावेळी मग त्रास देत असतात. त्यासाठी मग हुजरे साहेबांचा स्वभाव हा योग्य वाटत असतो. तर अशा पद्धतीनं आमच्या फार्म हाऊसला आज सरांनी छानपैकी भेट दिलं. खरोखर कौतुक वाटतं. आणि आपण पण ह्या भागातले जर असाल किंवा बाहेर जरी असाल तर आमच्या फार्म हाऊसला अवश्य भेट द्या. राहण्यासाठी या तुम्हाला उत्तम लांब असाल तरी सुद्धा या सरांनी पण रिक्वेस्ट तुम्हाला केल्या. आणि स्वच्छंद आपलं निसर्गाच्या भोवतीच्या सानिध्यात तुम्हाला छानपैकी राहण्यासाठी उत्तम अशी सोय आहे. कोल्हापूरपासून खचून 8 ते 10 किलोमीटरवर आहे. नमस्कार मंडळी, चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.